पाहूयात बदलापूर प्रकरणावरून विरोधी पक्ष केवळ राजकारण करत असल्याचा आरोप करत महायुतीकडूनही निषेध आंदोलन करण्यात आलं। भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात मुंबईत हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधण्यात आला। महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या महिला अत्याचाराची प्रकरणे सांगत यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तोफ डागण्यात आली। बदलापूरमध्ये जी घटना झाली त्याचं राजकारण करायचा प्रयत्न या सगळ्या विरोधकांनी केला, हे आमच्या सगळ्यांसाठी अतीव वेदनादायी आणि दुःखदायी आहे। मी आणि माझ्या सगळ्या सहकारी यामध्ये आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी बसलोय। या प्रत्येक बॅनरवरती त्यांच्या कार्यकाळातल्या ठळक घटना आहेत, ज्यामध्ये बायकांना जिवंत जाळलं गेलं, ज्यामध्ये लहान मुलींवरती बलात्कार झाले, सामूहिक बलात्कार झाले, विविध प्रकार झाले। ये सब नौटंकी कर रहे हैं। कलकत्ता की घटना के बाद तो उन्होंने मुंह नहीं खोला। कोरोना के समय हमारी माता बहनों पर जिस प्रकार से अन्याय अत्याचार हुए तभी तो उन्होंने मुंह नहीं खोला। और आज जहां पर ये मुंह खोलकर राजनीति कर रहे हैं तो रास्ते पर उतरे हुए उद्धव जी, शरद पवार, नाना पाटोले ये उन बच्चियों के न्याय के लिए उतरते तो हम समझ पाते। ये वोट की राजनीति करने के लिए उतरे हैं, उनकी हम निंदा करते हैं। तर महाविकास आघाडीची मुंबईतील जागांच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीचे मुंबईतील नेते जागा वाटपावर या बैठकीत चर्चा करणार आहेत। मागील बैठकीत जागा वाटपावर बदलापूर घटनेमुळे चर्चा होऊ शकली नाही, मात्र आजच्या बैठकीत महाविकास आघाडीमधील मुंबईतील नेते पुन्हा एकदा चर्चेला बसणार आहेत। या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अनिल देसाई, काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड पोहोचलेल्या आहेत। राखी जाधव, जितेंद्र आव्हाड, नसीम खान आणि इतर महाविकास आघाडीमधील मुंबईतील नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मुंबईतील बीकेसी मधल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ही बैठक सुरू आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, काय माहिती याबद्दल? महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलातील ट्रायडन हॉटेल येथे सुरू झालेली आहे। या बैठकीला ठाकरे गटाकडनं त्यांचे नेते संजय राऊत आणि अनिल देसाई हे उपस्थित आहेत। काँग्रेसकडनं वर्षा गायकवाड, नसीम खान हे उपस्थित आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जितेंद्र आव्हाड आणि राखी जाधव हे तिथे उपस्थित असल्याची माहिती मिळते। आणि त्याचबरोबर या बैठकीमध्ये मुंबईतल्या विधानसभा निहायची जागा वाटप आहे, त्या जागा वाटपांसंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे। आणि या बैठकीमध्ये ठाकरे गटाने आग्रही भूमिका ठेवलेली आहे। मुंबईमध्ये ठाकरे गटाची ताकद आहे, त्यामुळे मुंबईतल्या सर्वाधिक विधानसभा जागांवरती त्यांचे उमेदवार जे आहेत ते दिले तर महाविकास आघाडीला विजय जो आहे तो सोपा होऊन जाईल। या दृष्टिकोनातून ठाकरे गट जे आहे ते मोठ्या प्रमाणात आग्रही आहे। मात्र काँग्रेसने देखील सांगितलेलं आहे की आमची ताकद आहे मुंबईमध्ये, त्यामुळे काँग्रेसमध्ये ठाकरे गटापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाच्या मुंबईतल्या ज्या जागा आहेत त्या काँग्रेसला मिळाव्या असे त्यांनी मागणी केलेली आहे। आता या संदर्भात काय चर्चा होते, काय निर्णय होते हे पाहावं लागणार आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाने देखील मागणी केलेली आहे की मुंबईतल्या काही जवळपास 5 ते 6 विधानसभा क्षेत्रामध्ये आमची ताकद आहे, त्यामुळे तिथे आमचे उमेदवार जे आहेत त्यांना उमेदवारी द्यावी। मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतात हे आता पाहावं लागेल। धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल।